संडेला पप्पाने कोलबी जरा जास्तच आणलेली, मग मंगळवारसाठी माझ्या आणि पप्पासाठी ठेवलेली, कारण की या सगळ्यांना उपवास होता. यानं खिचडी बनवलेली, मग आम्हाला दोघांना बनवलेला कोलबीचा रस्सा मस्त जाड जाड. याची मी रेसिपी नाही टाकली, पण यो जाम भारी होतं. भाकरी सोबत त्रास भरला लागतं खायला. बिल्लोचा खायला पण खपलेला आणि घरात जरासं सामान पण पाहिजे होतं, तो मागवला. आणि जे आंघोळ केलं तर कशी चिकनू दिसते माझी पोर. खालती गेलो तो राज निघलेला त्याच्या मित्रांच्या सोबत बाहेर जायला ना, चिंटूला ना नेला, त्याला गेला टाक. मी मुद्दाम त्याला येरवायला लागली, बरं तुला ना नेला. बाई चप्पल घेतली डायरेक्ट हातात मला मारायला. ज्याला मला मारायची हिंमत आजपर्यंत घरांकडच्या पोऱ्याची ना झाली ना, तू मला मारतस तुरविलो धरून. आल्ला मोठा शाना. मैत्रिणीची हालत होती गोठला, तर तिथे जायचं होता मला रात्री. तिकडं जाऊन आवरा काटाला आलता बाई. 10 वाजला तेव्हा किरमेट कपला ना, 11:30 वाजला आला तरी नवरीची तयारी नव्हती झाली. आता बाकीच्या माझ्या कॉलेजचे जे मैत्रिणी येतात ना, ते नेहमीच भेटत असतं, पण याना मी आज भेटलो तर त्यांना बोललो या माझ्या मेहंदी ब्लॉग मध्ये घेतो तुम्हाला. बोलता घे आम्ही तरी कावा दिसतो तुझी व्हिडिओ मध्ये. नवरीला घरात जाऊनच पॉकेट दिला, तिला बोललो तुला खालती यायला किती टाइम लागेल ना, किती ना, तुला पॉकेट देता ना, खालती जाऊन उभी राहतं, लवकर आलीस तर थांबता ना, तर जाता घरी. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि त्यासोबतच युट्यूब सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका. हो, बाय बाय.